नर्मदे हर. श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ. काल आपण बघितलं कपिल मुनीने आईला शाश्वत आनंदाची प्राप्ती कशी करून घ्यायची यासंबंधी सांख्ययोग सांगितला, भक्तियोग सांगितला, ध्यान कसं लावायचं हे सांगितलं आणि देवहूतीच्या मनात कोणतीही शंका राहिली नाही. तेव्हा कपिल मुनीने त्यांना मातेला वंदन केलं आणि ते ईशान्य दिशेला गंगासागरला प्रयाण केलं. आणि त्यानंतर देवहूतीने भगवान कपिलांच्या सांगण्याप्रमाणे अखंड अभ्यास केला. तिला सर्व सिद्धी प्राप्त झाल्या आणि तिनं मोक्षप्राप्ती करून घेतली आणि त्या ठिकाणाला मातृगया असं म्हणतात. परीक्षित राजाने हे सगळं ऐकलं आणि ते म्हणाले, कर्दमांची मुलगी प्रसूतीची कन्या सतीचा विवाह महादेवांशी झाला होता. तरीही सर्वश्रेष्ठ महादेवांशी दक्ष प्रजापतीनं वैर का बरं घेतलं? तेव्हा शुकमुनी म्हणतात, प्रयागराज क्षेत्रामध्ये एक मोठं ब्रह्मसत्र झालं. सभेच्या अध्यक्षस्थानी श्री शंकर महादेव होते. जेव्हा दक्ष प्रजापती आले तेव्हा शिवशंकर नारायणाचं ध्यान करीत बसूनच राहिले. त्यांना कोण आलं कोण गेलं याचं भानच नव्हतं. त्यामुळं दक्ष प्रजापती आले तेव्हा सगळ्यांनी उभं राहून त्यांचा सन्मान केला. पण महादेव डोळे मिटून बसूनच राहिलेले होते. तेव्हा त्यांना बसलेलं बघून दक्ष प्रजापतींना अत्यंत क्रोध आला आणि दक्षाने शंकरांची निंदा केली. दक्षाने जी महादेवांची निंदा केली हे श्रीधर स्वामींना मात्र पटत नाही. ते म्हणतात, दक्षाने भले निंदा केली असं तुम्हाला वाटतंय, पण दक्ष प्रजापती इतका ज्ञानी होता, विद्वान होता, तो कसं बरं शिवांची निंदा करेल? आपण बघूया दक्षाने काय म्हणले शिवशंकरांना, भोलेनाथांना. कारण श्रीधर स्वामींनी या निंदेच्या प्रत्येक शब्दातून स्तुतिरूपच अर्थ काढला आहे. कारण त्यांचं म्हणणं असं की भागवतासारख्या ग्रंथात शंकरांची निंदा शोभतच नाही. दक्ष प्रजापती म्हणतात, महादेव शंकर स्मशानात राहणारे आहेत. श्रीधर स्वामी म्हणतात, ही स्तुतीच आहे ना, कारण सर्व जग स्मशानच आहे. देहसुद्धा स्मशान आहे, घर स्मशान आहे. जे विनाशी आहे ते स्मशान समानच असतं. म्हणून शंकर म्हणजे सर्व जगत, जगातील प्रत्येक पदार्थात शंकर व्याप्त आहेत. म्हणून ते व्यापक ब्रह्मस्वरूप आहेत. जगातील प्रत्येक वस्तूत शिवतत्व आहे, ब्रह्मतत्व व्यापक आहे. दक्ष म्हणतात, शंकर भूत पिशाच्यांच्यामध्ये वावरतात. शंकरांच्या भोवती अखंड भूत आणि पिशाचच असतात. श्रीधर स्वामी म्हणतात, अहो भोलेनाथांचा दरबार आहे, अहो सगळ्यांच्या करता तो खुला आहे. जर त्यांचा दरबार सर्वांना खुला नसता तर ही बिचारी भूत पिशाच कुठे गेली असती? त्यांना कोणी जवळच करत नाही. तरीही भोलेनाथांनी त्यांना आपल्या जवळ केलं आहे आणि भोलेनाथांच्या जवळ, भोलेनाथांच्या कैयात ही भूत पिशाच असल्यामुळं सामान्य जनांना त्यांचा त्रास कमी होतो. दक्ष प्रजापती म्हणतात, शंकर स्वैराचारी आणि गुणहीन आहेत. श्रीधर स्वामी म्हणतात, प्रकृतीचे कोणतेच गुण भोलेनाथांच्यामध्ये नाहीत, म्हणून ते निर्गुण ब्रह्म परमात्मा आहेत. शास्त्रांची विधी निषेधांची प्रवृत्ती अज्ञानी जीवांच्या करता आहे, भोलेनाथांच्या करता नाही. दक्ष प्रजापती म्हणतो, शंकरांना आजपासून कोणत्याही यज्ञात दुसऱ्या देवांच्या बरोबर आहुती दिली जाणार नाही. श्रीधर स्वामी म्हणतात, बरोबर आहे, का द्यायची सगळ्यांच्या बरोबर? भोलेनाथना आहुती ते काय सगळ्या देवांच्या सारखे आहेत? नाही, शंकर महादेव सर्व देवांच्या पेक्षा श्रेष्ठ आहेत. ते महादेव आहेत.
म्हणून त्यांना अन्य देवांच्या आधी आहुती दिली जाईल आणि समाप्तीच्या वेळी सर्व शेष ही महादेवांनाच जाईल. शुकमुनी म्हणतात, राजन, शंकर भगवानांच्या मस्तकात ज्ञानरूपी गंगा आहे, म्हणूनच त्यांनी दक्ष प्रजापतीची निंदा सहन केली. श्रीकृष्णांच्या चरणात ज्ञानगंगा आहे, म्हणून शिशुपालांची निंदा त्यांनी सहन केली. भोलेनाथांच्या लक्षात आलं, कलह वाढतो आहे. कलह वाढवतो तो वैष्णव नव्हे, म्हणूनच भोलेनाथ एकही शब्द न बोलता सभेमधनं निघून गेले. पण हे नंदिकेश्वरला सहन झालं नाही. त्यांनी दक्षांना शाप दिला, ज्या तोंडानं तू महादेवांची निंदा केलीस ते शिर तुटून जाईल. जे तुझं शिर तुटून जाईल त्या ठिकाणी बकऱ्याचं शिर येईल. त्यानंतर त्यांनी जे ब्राह्मण ही निंदा करताना ऐकत होते त्यांनाही शाप दिला, ह्या ब्राह्मणांना ब्रह्मविद्या प्राप्त होणार नाही. हे ब्राह्मण आपल्याकरता कधीही जप करणार नाहीत, केवळ दक्षिणा घेतील आणि पोटासाठी कर्मकांडात गुंततील. हे ऐकून भृगू ब्राह्मण चिडले आणि त्यांनी शाप दिला की शिवाची पूजा करणाऱ्यांना कधीही शांती लाभणार नाही, कामभाव त्यांचा कधी नष्ट होणार नाही. शैवपंथीय मद्याला पवित्र मानतील. हे सगळं बघून भोलेनाथ जे उठलेले होते ते बाहेर निघून गेले. शब्दानं शब्द वाढतो म्हणून ते काहीही न बोलता त्वरित कैलासावर आले. पुन्हा काही दिवसांनी दक्ष प्रजापतींनी कणखल क्षेत्री एक मोठा यज्ञ करायला सुरुवात केली. या दक्षानं या यज्ञामध्ये मुद्दाम सतीला बोलवलं नाही आणि भोलेनाथांनाही बोलवलं नाही. भोलेनाथांना बोलवणं नाही म्हणून यज्ञाला विष्णुदेव, ब्रह्मदेव आणि दधूची ऋषी आले नाहीत. पण काही देव मात्र आता नक्की तिथं भांडणं होतील, आपल्याला पाहायला गंमत मिळेल म्हणून मुद्दाम ते पाहायला आले. देवांचे काही स्वभाव आपल्यासारखे आहेत, त्यामुळं आपण कसं शेजाऱ्याची भांडणं चालू झाली की बघायला जातो, तसंच हे काही देव दक्ष प्रजापतीच्या यज्ञात आता काय गंमत होणार, कशी भांडणं होणार हे बघायला आले. कैलासावरनं अनेक विमानं कणखलकडं जात होती. त्यातील एक विमानामध्ये देवकन्या बसलेली होती. ती खाली बघून सतीला विचारती, तू नाही का येणार? दक्षाने मोठा यज्ञ सुरू केला आहे, आम्ही सगळे तिकडंच जातोय. सतीला काही समजलंच नाही. तिला ठाऊकच नव्हतं की वडील आणि भोलेनाथांचं काही वैर निर्माण झालेलं आहे. म्हणून ती म्हणाली, भोलेनाथांच्याकडे येऊन म्हणाली, चला आपण कणखलला जाऊया, आमच्या वडिलांनी यज्ञ सुरू केला आहे, तिथे गेल्यावर आपल्याला सगळेजण भेटतील. महादेव शांतपणे म्हणाले, तिकडं जायची काही गरज नाही, कारण मी सर्वांना मनानं भेटत असतो, शिवाय आपल्याला यज्ञाचं निमंत्रणही नाही. सती सांगते, निमंत्रणाची गरजच काय? पित्याच्या घरी निमंत्रणाची गरज नसते, गुरुच्या घरी जायला निमंत्रणाची गरज नसते, तसंच मित्राच्या घरी जायला निमंत्रणाची गरज नसते. तेव्हा संकोच बाळगू नका, आपला तिथं सन्मानच होईल, आपण दोघं जाऊया. महादेव म्हणतात, मला कोणत्याही सन्मानाची गरजही नाही आणि इच्छाही नाही. सतीला माहीत आहे महादेवांना काय पाहिजे काय नाही, त्यांचा स्वभाव कसा आहे. ती म्हणते, तुम्ही सर्वज्ञ आहात हो, पण व्यवहार मला पाळायला लागतो. सगळ्या बायकांचं हेच मत आहे की नाही, नवऱ्याला काही व्यवहार कळत नाही, यात गैर काही नाही आहे. तेव्हापासूनची ही पद्धत अशीच आहे. सती म्हणते, जर आपण गेलो नाही तर आपल्याकडे कुणी येणार नाहीत. महादेव म्हणतात, फारच उत्तम, मी बसल्या जागीच नामस्मरण करीन. तुझ्या पित्यानं माझा अपमान केला आहे, तेव्हा तिथे जाऊन तुझं किंवा माझं कल्याण होणार नाही आहे, तेव्हा आपण जायला नको.
आता सती सावध झाली, तिला कळलं आणि ती म्हणाली, माझे वडील कुणाचाही उगीचच अपमान करणार नाहीत. नक्कीच तुमचं काहीतरी चुकलेलं असणार. तेव्हा महादेव सगळी हकीकत सांगतात. तेव्हा सतीच्या मनात पतिनिष्ठा आणि पितृप्रेम यांची ओढाताण होती आणि ती विचारते, मग माझ्या वडिलांना तुम्ही मान का नाही दिला? सगळे लोक आले, मग तुम्ही एकटे बसून राहिलात का? उभे राहिला नाहीत तुम्ही? शंकर महादेव म्हणतात, अगं मी तुझ्या पित्याला मनानंच वंदन केलं, मी कधीही कुणाचा अपमान करतच नाही. सती कळवळून म्हणते, अहो तुम्ही मनानं वंदन केलेलं त्यांना कसं समजणार? बरं विसरा ते आता आणि चला माझ्याबरोबर. भोलेनाथ म्हणतात, मी येणार नाही आणि तूही जाऊ नकोस, तू गेलीस तर अनर्थ होईल. भोलेनाथ म्हणतात, तू माझं न ऐकता तिथं जाशील तर तुझं त्यात हित होणार नाही. कारण जेव्हा एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीचा आपल्या आत्मजनांच्याकडून अपमान होतो तेव्हा तो तात्काळ त्याच्या मृत्यूचं कारण होतो. सती म्हणते, काय करायचं? पण तिला माहेर जायची तर ओढ होती आणि बरोबर महादेव आले तर तिला आनंदच होणार होता, पण महादेव तरी यायला तयार नाहीत. शेवटी ती म्हणते, मी एकटीच जाते. मी तिथं जाऊन आपल्या पित्यांची समजूत काढीन आणि महादेवांना आणण्याकरता, कारण ते निमंत्रण नाही म्हणून येत नसतील तर महादेवांना आणण्याकरता भावाला पाठवून देईन. सती म्हणते, मी जाते. खरं म्हणजे भांडण झाल्यावर घर सोडू नये. जो घर सोडतो तो कधीही सुखी होत नाही. महादेवाने विचार केला की सती निघाली आहे खरी, पण ती नक्की परत येणार नाही. त्यांनी गणांना तिच्याबरोबर जायला सांगितलं. शुकमुनी म्हणतात, शंकर महादेवाने सतीच्या सर्व वस्तू बांधून दिल्या. त्यांनी ओळखलं होतं की ही सतीची शेवटची भेट आहे, म्हणून तिची पुन्हा कधीही आठवण होऊ नये म्हणून अगदी बारीक सारीक सर्व वस्तू गोळा करून त्यांनी सतीबरोबर दिल्या. सती नंदीवर बसली आणि शिवगणांच्या सह ती निघाली. कुठं निघाली? कैलासावरनं कणखल क्षेत्री, कणखल आलं हरिद्वारला, तिथं नंदीवरनं निघाली. व्यासाने प्रत्येक घटनेचं इतकं सूक्ष्म वर्णन केलेलं आहे, पण कैलास ते कणखल या मार्गाचं मुळीच वर्णन केलेलं नाही आहे. विचार करा, का केलं नसेल वर्णन? कारण सतीला माहेरची ओढ आहे आणि डोक्यामध्ये अनेक विचार आहेत. भोलेनाथ रागवलेले आहेत, पित्याने त्यांचा अपमान केलेला आहे. तेव्हा हे सगळं कसं व्यवस्थित निस्तरायचं ह्याच्या विचारात ती आहे. तिच्या मनाला शांतता नाही आहे, त्यामुळे ती इकडं तिकडं न बघता, भोवतालचं सौंदर्य न बघता विचार करत चालली आहे. म्हणून व्यासमुनीने कैलास पर्वत ते कणखल क्षेत्रापर्यंतच्या प्रवासाचं काही वर्णन केलेलं नाही. यज्ञमंडपात सती आली तेव्हा सर्व ऋषी मुनींनी तिचा सन्मान केला. सतीने वडिलांना बघून नमस्कार केला, पण दक्षानं तोंडच फिरवलं. त्याला राग आला, ही अशी का आली इथं? हिला काय बोलवलेलं होतं? सतीलाही राग आला. वडील आपल्याकडे बघत नाहीत, मग आपण इथं कशाला थांबायचं? मी घरीच परत जाईन असा विचार करती यज्ञमंडपात एक फेरी मारती आहे. तेव्हा तिच्या लक्षात आलं की महादेवांना यज्ञभागसुद्धा ठेवलेला नव्हता, महादेवांना आसनसुद्धा ठेवलेलं नव्हतं. तिच्या मनात महादेवांच्याबद्दल प्रचंड आदर असल्यामुळं महादेवांचा अपमान सतीला सहन झाला नाही. सतीनं स्वतःचा अपमान सहन केला, पण महादेवांचा अपमान ती सहन करूच शकली नाही. तिला प्रचंड क्रोध आला, अंग थरथर कापायला लागलं, केस तिचे मोकळे झाले. ते बघून सगळे देव घाबरले, ऋषीमुनी घाबरले आणि तिला वंदन करून म्हणायला लागले, माते रागू नकोस, माते रागू नकोस. सगळेजण विनवायला लागले.
सती म्हणाली, बाळांनो, तुम्ही अजिबात घाबरू नका. मी माझा राग माझ्या शरीरावरच काढेन. या शरीरानं पतीची आज्ञा भंग केली आहे, म्हणून मी हे शरीर नष्ट करेन. एवढं बोलून ती दक्षाकडे वळली आणि म्हणाली, तुम्हाला शिवतत्व समजणारच नाही. मोठमोठे लोक शिवचरणांचा आश्रय घेतात. शिवनिंदा करणाऱ्या दक्षाची मी मुलगी आहे याचं मला अत्यंत वाईट वाटतं. त्या शिवनिंदा करणाऱ्या दक्षामुळं मला हे शरीर प्राप्त झालं आहे. त्या शरीराचा मी त्याग करते. आपण भगवान नीलकंठांची निंदा करणारे आहात, म्हणून आपल्यापासून उत्पन्न झालेलं हे शरीर मी ठेवू इच्छित नाही. चुकून जरी एखादी अयोग्य वस्तू खाल्ली गेली तर ओकारी काढून ती वस्तू काढायला लागती, तेव्हाच मनुष्याची शुद्धी होते असं म्हणलं जातं. म्हणून तुमच्या शरीरानं मला शरीर प्राप्त झालंय, त्या शरीराचा मी आता त्याग करते. सतीनं उत्तरेकडे तोंड केलं. देहत्यागासाठी तिनं योगमायेनं अग्नितत्वाचा भाव धारण केला आणि ती शंकरांचं ध्यान करायला लागली. ध्यान करता करता आत्म क्रोधाग्नी प्रकट झाला आणि सतीचं शरीर जाळू लागला, दाह करायला लागला आणि सतीनं काही क्षणातच देहत्याग केला. इथे एक लक्षात घ्या की क्रोधाग्नी प्रकट झाला आणि सतीचं शरीर जाळू लागला, म्हणजे शरीराची आग व्हायला लागली. आणि क्रोधाग्नीनं फक्त हृदय जळतं, बाकीचं शरीर तसंच राहतं. सतीनं देहत्याग केलेलं बघून यज्ञमंडपात हाहाकार माजला. नारद मुनी कैलासावर आले. भोलेनाथ सनकादिकांना ब्रह्मविद्येचा उपदेश करत होते. अतिशय रम्य वातावरण तिथं होतं. कैलास पर्वताचं वर्णन कसं आहे तुम्ही ऐका. आता तो ओसाड दिसतोय, पण महादेव जेव्हा तिथं राहत होते तेव्हा कैलास पर्वत नेहमी अप्सरा, गंधर्व, किन्नर यांनी सदैव गजबजलेला असायचा. अनेक मण्यांनी, अनेक धातूंनी त्याची शिखरे चित्रविचित्र झालेली असायची. विविध पशुपक्ष्यांचा तिथं सदैव निरंतर वास असे. विहारासाठी तिथे येणाऱ्या सिद्ध स्त्रियांचे तर ते आनंदवनच होते. भुंगे, कोकिळा, मोर आणि अन्य पक्षी यांच्या आवाजानं कैलासाचा काना कोपरा भरून गेलेला होता. मंदार, पारिजात, तमाल, ताल, साल, चाफा, अशोक, मालती, माधवी अशा अनेक फुलझाडांनी कैलास गजबजलेला होता. तर फणस, आंबा, खजूर, औदुंबर इत्यादी फळझाडांनी बहरलेला होता. हरिण, वानर, वाघ, सिंह, काळवीट, कस्तुरीमुग यांचा तिथं सदैव संचार होता. असा हा रमणीय कैलास बघून सर्वांना अतिशय आनंद व्हायचा. तिथं राजहंसांना प्रिय अशी कमल सरोवरे होती. तिथं असलेल्या 100 योजने उंच आणि 75 योजने लांब अशा प्रचंड शाखांचा एक वटवृक्ष होता आणि त्या वटवृक्षाखाली शंकर महादेव शांत मुद्रेनं सनकादिकांना उपदेश करत होते. नारद आले आणि बघितलं आणि तेही उपदेश ऐकण्याकरता बसून राहिले. नारद विचार करतायत, बरोबर आहे, हे भोलेनाथ आहेत, किती भोळे आहेत बिचारे. सतीनं तिकडं देहत्याग केला तरी हे शांतच. थोड्या वेळाने नारद जवळ जाऊन भोलेनाथांना सांगतात, भोलेनाथ, तुम्ही आता विधूर झाला आहात. तुमचा अपमान सतीला सहन झाला नाही, तिनं देहत्याग केला आहे. आदिशक्तीचा नाश होत नसतो, ती अदृश्य रूपानं शंकरात सामावलेली आहे. हे फक्त भोलेनाथांनाच माहीत आहे. नारद म्हणतात, तुम्ही त्या लोकांना शासन करा ज्यांच्यामुळं सतीनं देहत्याग केला. त्यांना तुम्ही शासन करा.
भोलेनाथ शांतपणे म्हणतात, मला कोणालाही शासन करायचं नाही आहे. त्यांना रागच आला नाही. अहो, ज्यांच्या डोक्यावर गंगा आहे त्यांना क्रोध कसा येईल? पण नारदांना तो क्रोध यायला हवा आहे, कारण पुढचं नाटक बघायचं ना. नारद पुढं सांगतात, अहो आपल्या सगळ्या गणांना खूप मारलंय, सगळे गण जखमी झालेत आणि ते पळत पळत यायला निघालेत. गणांना मारलेलं ऐकून भोलेनाथ जरा रागावले आणि त्याने जटेतून एक जटा उपटून खाली आपटली आणि त्यातनं वीरभद्र प्रकट झाला. वीरभद्रानं शंकरांना वंदन केलं आणि काय आज्ञा म्हणून विचारलं. त्या भोलेनाथ म्हणले, दक्ष प्रजापतीच्या यज्ञाचा यजमानांच्यासह नाश करा. भोलेनाथांची आज्ञा ऐकताच वीरभद्र यज्ञभूमीवर गेला. त्याने यज्ञभूमीची स्मशानभूमी केली. वीरभद्रानं दक्षाला पकडून त्याचं मस्तक पिरगळून तोडायचा प्रयत्न केला, पण ते तुटेना. शेवटी त्याने तिथलंच हत्यार उचलून त्याचं मस्तक तोडलं आणि ते यज्ञात टाकलं. मुंडकं मस्तक जळून गेलं. त्याने इतर ऋषींनासुद्धा मारहाण केली. सगळ्या यज्ञभूमीवर हाहाकार माजला. देव ऋषीमुनी घाबरून सैरावेरा धावत सुटले. देव घाबरून ब्रह्मदेवांच्याकडं पळत आले. ब्रह्मदेवांनी सगळ्यांना जरा दटावलंच. ब्रह्मदेव म्हणाले, ज्या यज्ञात शंकराला पूजत नाही तिथं तुम्ही का गेलात? जावा तुम्ही महादेवांच्याकडं आणि आमची चूक झाली आहे म्हणून माफी मागा, महादेवांची याचना करा. तेव्हा सगळे देव म्हणाले, महादेवांच्या पुढं जायची आमची हिंमत नाही, कृपया तुम्ही आमच्याबरोबर यावं. शेवटी ब्रह्मदेव इतर सर्व देवांना बरोबर घेऊन कैलासावर आले. ब्रह्मदेवांना पाहताच महादेव उठून त्यांना साष्टांग नमस्कार करतात. तेव्हा ब्रह्मदेव हसत हसत महादेवांना म्हणतात, महादेवजी, यज्ञाला उत्पन्न करणारे आपणच आहात, यज्ञाचा विध्वंस करणारेही आपणच आहात. तेव्हा आता यज्ञ परिपूर्ण होईल असं काहीतरी करा. आपणही यज्ञभूमीवर चला. शंकराने हे ऐकलं. ते भोळे आहेत, काही त्यांच्या मनात दुसरं आलं नाही. ब्रह्मदेव सांगतायत यज्ञभूमीवर चला. भोलेनाथ म्हणले, ठीक आहे, चला आपण यज्ञमंडपात जाऊ. दोघं इतर सर्व देवांच्यासह यज्ञमंडपात आले. तिथं बघतायत तर रक्ताचे पाट वाहत होते. अनेक अवयव तुटलेले पडलेले होते. कित्येक मेलेले राक्षस तिथं होते. कित्येक ऋषीमुनी जखमी होऊन पडलेले होते. शंकर वीरभद्रला म्हणतात, अरे मी तर तुला शांतीनं काम करायला सांगितलेलं होतं. वीरभद्र तेव्हा त्यांची क्षमा याचना करतो. मग सर्व व्यवस्थित करायला सांगितल्यावर वीरभद्रानं दक्षाचं जे मस्तक तोडून यज्ञकुंडात टाकलं होतं ते जळूनच गेलेलं असल्यामुळं त्या मस्तकाच्या ऐवजी बकऱ्याचं शिर दक्ष प्रजापतीच्या धडावर लावलं. मणिमाननं भृगु ऋषींची दाढी मिशा उपटून काढली, कारण मिशीला पीळ देत ते महादेवांचा उपहास करून हसत होते, मिशीला पीळ देत होते. चंडीशानं पुषामुनीनं पकडून महादेवांचा अपमान बघून ते दात काढून हसत होते, म्हणून त्यांचे दात पाडले. ते शंकरांनी बघितल्याबरोबर चंडीशाने त्यांना सांगितलं, तुम्ही आता बहुच खावा, तुम्हाला दाताची काही गरज नाही. नंदीनं भगदेव डोळे मिचकवून हसत होता, भृगूंना खुणा करत होता, म्हणून नंदीनं भगदेवांचे डोळेच काढले. ते आता नंदीने त्यांना सांगितलं, भगदेवा तुम्हाला डोळ्यांची गरजच नाही, तुम्ही मित्रदेवांच्या डोळ्यांनी पहा. सगळं व्यवस्थित झालं. मग वीरभद्र पुन्हा भगवंतांची क्षमा याचना करतात. दक्षाला आता बोकडाचं मस्तक लागलेलं होतं. बकरा हा कामुक असतो. शंकराची निंदा करणारा पुढील जन्मी बकरा होतो. आजेचा अर्थ आता परब्रह्म झाला.
दक्षाच्या धडावर आजाचे मस्तक ठेवले म्हणजे दक्षाला ब्रह्मदृष्टी प्राप्त झाली. दक्ष शुद्धीवर आला आणि तो शंकराची स्तुती करायला लागला. मला क्षमा करा, मला क्षमा करा, मला सतीचं दर्शन घडवा, असं शंकरांना ते विनवायला लागले. तेव्हा भोलेनाथांनी सतीला विचारलं, तू बाहेर येणार आहेस काय? तेव्हा सतीनं स्पष्ट नकार दिला. दक्षाला ते ऐकून फार वाईट वाटलं. मग त्यांनी भगवान भोलेनाथांचं पूजन केलं. ब्रह्मदेवांच्या अनुमतीनं दक्षानं यज्ञ पूर्ण केला. दक्षानं शिवपूजन केलं तेव्हा भगवान श्रीकृष्ण तिथं प्रकट झाले. सर्वांनी त्यांचं स्वागत, सत्कार, स्तुती केली. त्यांनी यज्ञाचा आविर्भाग ग्रहण केला आणि ते दक्षाला म्हणाले, अरे दक्षा, या विश्वाचे कार्य करणारे आम्ही तिघं वेगळे वेगळे दिसत असलो तरी आम्ही एकच आहोत. उत्पत्ती, स्थिती, लय ही कार्ये आम्ही एकत्रितपणे करत आहोत. विभिन्न अवयवांचे कार्य भिन्न असले तरी सर्व अवयव मिळून एकच शरीर आहे. त्याचप्रमाणे आम्ही वेगळे वेगळे तीन जरी दिसत असलो तरी एकच आहोत. तुम्ही मनात कधीही भेद ठेवू नका. शंकरात आणि माझ्यात जो भेद करतो तो नरकात जातो. हरी आणि हर मध्ये भेद नाही. दक्षाने हरिहरमध्ये भेद केला होता, तो त्यांचा आता दूर झाला. हरिहरामध्ये भेद का आहे? एकनाथ महाराजांनी सांगितलं, श्री विष्णू सत्वगुणांचे स्वामी आहेत आणि श्री महादेव भोलेनाथ तमोगुणाचे स्वामी आहेत. खरं म्हणजे श्री विष्णू सत्वगुणाचे स्वामी असल्यामुळं गोरे पान पाहिजेत, पण तसं नाही आहे, ते काळे आहेत. आणि भोलेनाथ तमोगुणाचे स्वामी असल्यामुळं काळा असायला हवं, पण ते तसं नाही आहे, ते मात्र गोरे पान आहेत. एकनाथ महाराज म्हणतात, श्री विष्णू सतत शंकरांचं चिंतन, मनन, ध्यान करतात. त्यामुळं चिंतने तद्रुपता या नियमाप्रमाणे तमोगुणांचा काळा रंग मिळालेला आहे. कुणाला? भगवान विष्णूंना. कारण ते शंकराचं ध्यान करतायत. आणि शंकर काय करतायत? तर भोलेनाथ सतत विष्णूंचं चिंतन, मनन, ध्यान करतात. त्यामुळे त्यांना विष्णूंना जो गोरा रंग हवा होता तो गोरा रंग भोलेनाथांना प्राप्त झाला आहे. ध्यानात गुण आहे. जो ज्याचे ध्यान करतो त्याचाच रंग त्याच्यावर येतो. अनन्य भक्तीचा अर्थ असा नाही की एकाच देवाची भक्ती करावी, दुसऱ्याची नाही, तर अनेकातच एका देवाला पहा, असा या कथेचा अर्थ आहे. भागवतात ही कथा आली आहे, ती हरी आणि हरमध्ये भेद नाही हे सांगण्याकरता आलेली आहे. आणि अशीच दुसरी जी कथा आली आहे ती अत्री मुनींची, दत्त अवतार ही कथा आलेली आहे. तेव्हा परीक्षित राजा म्हणतो, दत्तात्रेय अवतार भगवंतांनी कशाबद्दल घेतला हे मला लक्षात आलं नाही, कृपया मला सांगाल? तेव्हा शुकमुनी म्हणतात, जेव्हा ब्रह्मदेवांनी ब्रह्मज्ञानामध्ये श्रेष्ठ असणाऱ्या अत्रींना संतती उत्पन्न करण्याची आज्ञा दिली तेव्हा ते आपली पत्नी अनुसयासह तप करण्यासाठी रक्ष नावाच्या कुलपर्वतावर गेले. तिथं फुलांच्या गुच्छांनी लहडलेले पलाश व अशोक वृक्षांचे वन होते. तिथं निर्विघ्न्या नदीच्या पाण्याचा खळखळाट मधुर ध्वनी करत होता. अत्री म्हणजे नत्री, तो अत्री. सत्व, रज, तम या तीनही गुणांचा नाश करणारा तो अत्री. जी बुद्धी असूया रहित आहे ती अनसूया. बुद्धीत सर्वात मोठा दोष कोणता आहे? तर मत्सर, असूया. दुसऱ्याचं चांगलं पाहून त्याची ईर्ष्या करणं, चढफटणं म्हणजेच असूया. असूया ही महान पतिव्रता होती.
जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा तिनं आपल्या योग सामर्थ्याने सर्वांना अन्नपाणी पुरवलं. हे बघून सर्व देवही अत्यंत आश्चर्यचकित झाले होते. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ. अनसूया महान पतिव्रता आहे. जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा तिनं आपल्या योग सामर्थ्यानं सर्व प्रजेला अन्नपाणी पुरवलं. ते बघून देवही आश्चर्यचकित झाले. अत्री ऋषींनी प्राणायामानं चित्ताला वश करून 100 वर्षापर्यंत केवळ वायुभक्षण करून तपश्चर्या केली. ऊन, वारा, पाऊस, थंडी यांची त्यांनी पर्वाच केली नाही. एका पायावर उभं राहून त्यांनी तपश्चर्या केली. तेव्हा ते मनात सारखी प्रार्थना करत होते की जो कोणी संपूर्ण जगाचा ईश्वर आहे त्याला मी शरण आलो आहे. कृपया त्यांनी मला स्वतःसारखेच संतान द्यावे. त्यावेळी प्राणायामानं प्रज्वलित झालेलं अत्रिमुनींचं तेज त्यांच्या मस्तकातून निघून तिन्ही लोकांना तप्त करू लागलं. तेव्हा अत्रींच्या दिव्य तपश्चर्येनं प्रभावित होऊन ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिन्ही जगतपती अत्रींच्या आश्रमात आले. तेव्हा अप्सरा, मुनी, गंधर्व, यक्ष, सिद्ध, विद्याधर आणि नाग त्यांचं सुयश गात होते. ब्रह्मा, विष्णू, महेश एकाच वेळी आगमन झाल्यानं अत्रिमुनींचं अंतःकरण एकदम प्रकाशमय झालं. त्यांनी एका पायावर उभे राहूनच तीनही देवांचं दर्शन घेतलं आणि जमिनीवर साष्टांग नमस्कार केला. नंतर त्यांनी तिन्ही देवांची गंध फुले घेऊन त्यांचं पूजन केलं. तेव्हा ते तिघेही हंस, गरुड आणि नंदी या वाहनावर बसलेले होते. तसेच आपल्या हातातील कमंडलू, चक्र, त्रिशूळ या चिन्हांनी युक्तही होते. त्यांच्या डोळ्यातून कृपेचा वर्षाव होत होता. त्यांच्या मुखावर मंद हास्य विलसत होतं. त्यांच्या तेजाने दिपून जाऊन अत्रींनी डोळे झाकून त्यांची स्तुती केली आणि पुन्हा नंतर प्रणाम करून त्यांना विचारलं, ज्यांचं मी आवाहन केलं होतं ते आपल्यापैकी कोण आहेत? कारण मी तर संतानप्राप्तीच्या इच्छेनं केवळ एका भगवान सुरेश्वरांचंच चिंतन केलं होतं. तर आपण तिघं कसे आलात? कृपा करून मला याचं रहस्य सांगा. तेव्हा तीनही देव हसून म्हणाले, ब्रह्मन, आपण सत्यसंकल्प आहात, म्हणून तुम्ही जसा संकल्प केलात तसंच झालं पाहिजे. तुम्ही ज्यांचे ध्यान केलेत, तुम्ही ज्यांचं ध्यान करीत होतात तेच आम्ही तीनही आहोत. प्रिय महर्षी, तुमचं कल्याण असो. तुम्हाला आमचेच अंशरूप 3 जगविख्यात पुत्र होतील आणि तुमच्या यशाचा उत्तम विस्तार होईल. तुमचा वंश वाढेल असा वर देऊन ते तीनही सुरेश्वर आपापल्या लोकी गेले. तेव्हा काही दिवसानंतर अत्री आणि अनसूयाच्या पोटी ब्रह्मदेवांच्या अंशापासून चंद्रदेव, विष्णूच्या अंशापासून दत्तात्रय आणि महादेवांच्या अंशापासून दुर्वास ऋषी झाले. ब्रह्मचर्य, संतोष, ज्ञान, वैराग्य, भक्ती असलेला हा दत्तात्रय अवतार आहे. हे ऐकून परीक्षित राजाच्या मनात दुसरी शंका आली. तो म्हणतो, हरी आणि हरमध्ये भेद नाही हे देवानी सिद्ध करून दिलेलं आहे, तरीसुद्धा लोक त्यामध्ये भेद का करतात? तेव्हा शुकमुनी म्हणतात, राजा, हे त्यांचं अज्ञान आहे. पण तुला मी आता अधर्माचा वंश सांगतो, तो तू ऐक. अधर्म हा ब्रह्मदेवाचा पुत्र आहे. त्याच्या पत्नीचं नाव होतं मृषा, म्हणजे असत्य. तिला दंभ आणि माया ही 2 मुलं होती. त्यांना संतती नसलेला
निवृत्ती घेऊन गेला. दंभ आणि माया यांच्यापासनं लोभ आणि निकृती म्हणजे लबाडी यांचा जन्म झाला. त्यांच्यापासनं क्रोध आणि हिंसा उत्पन्न झाले. क्रोध आणि हिंसांपासनं कली म्हणजे कलह आणि त्याची बहीण दुरुक्ती म्हणजे अपशब्द उत्पन्न झाले. कलीपासनं भय आणि मृत्यू उत्पन्न झाले. त्यांच्यापासनं भय आणि मृत्यू यांच्यापासनं यातना आणि नरक ही जोडी उत्पन्न झाली. त्यानंतर प्रलयाला कारण असलेला हा अधर्माचा अंश असा आहे. हे वर्णन अधर्माचा त्याग करून पुण्य संपादनाला कारणीभूत होतं. ह्या अधर्माचा वंश ऐकल्यावर 3 वेळा वर्णन करून ऐकल्यावर मनुष्याची मलिनता दूर होते. म्हणून मी तुला हा मुद्दाम अधर्माचा वंश सांगत आहे. राजा, हे अधर्माचा वंश ऐकण्याचं एकच प्रयोजन आहे. यातल्या कुठल्याही एकापासनं आपल्या आयुष्याचं भलं कधीही होत नाही, हे लक्षात ठेव. ह्यांच्या वंशापैकी एकालाही आपण जवळ येऊन देऊ नका, तर तुम्ही हा भवसागर पार करून जाऊ शकाल. अशा रीतीने हरिहर मधला भेद काही नाही आहे हे शुकमुनींनी सांगितल्यावर परीक्षिताच्या लक्षात आलं आणि भवसागर पार करून जाण्याकरता अधर्माच्या वंशातल्या कोणत्याही एकाला जवळ न घेता आपण राहिलो तर भवसागर आपण पार करू शकू याची खात्री मिळाली. तेव्हा राजा पुन्हा विचारतो, मला तुम्ही आत्ता उत्तानपादाचा वंश सांगा. कारण स्वयंभू मनूचा उत्तानपाद हा मुलगा आहे. तेव्हा शुकमुनी म्हणतात, नीतीच्या अधीन राहून जो पवित्र जीवन जगतो त्याला भगवंतांचं ज्ञान मिळतं. सुनीतीमुळं ध्रुव मिळतो. सुनीतीचे फळ ध्रुव आहे. ध्रुव म्हणजे अविनाशी. जो ध्रुवासारखा राहील त्याला अविनाशी आनंद प्राप्त होईल. राजा, मी तुला आता ध्रुवाची कथा सांगतोय, पण खरं म्हणजे ही कथा सर्व जीवनमात्रांची आहे. स्वयंभू मनूचा मुलगा उत्तानपाद ह्याची कथा असली तरी कथा आहे ध्रुवाची. उत्तानपाद म्हणजे खाली डोकं वर पाय असलेला. आपण सगळेजण गर्भात असताना असेच उत्तानपादच असतो. त्याला 2 राण्या असतात. कोणत्या आहेत राण्या? सुनीती आणि सुरुची. नीतीप्रमाणे वागणं हे अत्यंत अवघड आहे. त्यामुळे कुणालाही नीतीप्रमाणे वागायला नको आहे. त्यामध्ये धर्मनियमांचं पालन करायला लागतं. संतांना मान देऊन राहायला लागतं. जे जे इंद्रियांना आवडतं त्याचा त्याग करायला लागतो. त्यामुळं सुनीती कुणालाच आवडत नाही. तसंच उत्तानपादला सुद्धा सुनीती आवडत नाही, म्हणून ती नावडती राणी आहे. सुनीतीमुळे वारंवार स्वातंत्र्यावर गदा येते. संयमी जीवन जगायला लागतं. पण सुरुचीचं मात्र तसं नाही. सुरुची म्हणजे वासना. इंद्रिये जे मागतील ते उपभोगण्याची इच्छा म्हणजे सुरुची आहे. रुची म्हणजे काय हो? मनपसंत इच्छा. इंद्रियांना जे जे आवडेल तेच मनुष्य करतो. तो ना शास्त्राला विचारतो, ना धर्माला विचारतो, ना संतांची दखल घेतो. म्हणूनच सुरुची ही आवडती असती सगळ्यांची. त्याचप्रमाणे उत्तानपाद राजाची सुरुची आवडती राणी होती. सुनीतीचा पुत्र आहे ध्रुव आणि सुरुचीचा पुत्र आहे उत्तम. आपण ही कथा किती लहानपणापासून ऐकतोय, पण त्यातला अर्थ आता कोणी समजून घेत नाही. एकदा सिंहासनावर उत्तानपाद राजा बसलेला होता. शेजारी सुरुची बसलेली होती. राजाच्या मांडीवर उत्तम होता. ध्रुवानं ते बघितलं. त्यालासुद्धा वडिलांच्या मांडीवर बसावंसं वाटलं. तो धावत आपल्या वडिलांच्या जवळ आला आणि हात वर करून त्यांनी पित्याला आपल्या मांडीवर घ्यायला सांगितलं. उत्तानपादांनी
ध्रुवाला उचलायला खाली वाकून हात पुढं केले, मात्र सुरुचीला ते आवडलं नाही. तिनं मोठे डोळे करून राजाकडे बघितल्याबरोबर राजाचे दोन्ही हात खाली आले. राजानं ध्रुवाकडनं तोंडसुद्धा फिरवलं, कारण राजाला सुरुचीला दुखवायचं नव्हतं. राजा सुरुचीच्या अधीन होता, सुरुचीचा दास होता. तर सुरुची म्हणाली ध्रुवाला, तू इथनं निघून जा बरं. तू राजाच्या मांडीवर बसायला पात्र नाही आहेस. तू नावडती राणी सुनीतीचा मुलगा आहेस ना, म्हणून राजाच्या मांडीवर बसू शकत नाहीस. तेव्हा ध्रुव विचारतो, मी काही उत्तानपाद राजाचा मुलगा नाही आहे काय? तेव्हा सुरुचीनं टोमणा मारला, खरं म्हणजे तुझी आई राणी नाही आहे, ती दासी आहे, ती माझी दासी आहे. तुला राजाच्या मांडीवर बसायचं असेल तर तुला माझ्या पोटी जन्म घ्यायला लागेल. आणि माझ्या पोटी जन्म घेणं हे तुझ्या हातात नाही आहे, तुझ्या आईच्या हातात नाही आहे. त्यासाठी तुला वनात जायला लागेल. वनात जाऊन तुला तपश्चर्या करायला लागेल. आणि तपश्चर्या कोणाची करायची? तर ईश्वराची तपश्चर्या करायची, ईश्वराची आराधना करायची. आणि तो प्रसन्न झाल्यावर त्याला सांगायचं, माझ्या पोटी जन्म व्हावा अशी तू मागणी कर. सुरुचीच्या पोटी तू आलास ना, तरच तू बाबांच्या मांडीवर बसू शकशील. ध्रुव रडायला लागला. लहान आहे, ध्रुवाचं वय किती आहे त्यावेळेला? 4.5-5 वर्षाचं वय आहे. ध्रुवाला आशा होती की एवढं बोलल्यावर तर राजा काहीतरी बोलेल राणीला आणि मग क्षणभर तरी मांडीवर घेईल. पण तसं झालं नाही. दरारा किती असतो, डोळे नुसते मोठे करून बघितल्यावर राजासुद्धा खाली हात करून दुसरीकडं बघायला लागला. प्रचंड अपमानामुळं ध्रुव रडत रडत आईकडे गेला. तो विचार करत होता की भगवंत प्रसन्न झाले आणि त्यांना जर काही मागायचं झालं तर सुरुचीच्या पोटी जन्म मिळावा असं का बरं मागायचं? ती अशी का बोलली असेल? मी नाही असं काही मागणार. सुनीतीनं ध्रुवाला रडत येताना बघितलं आणि त्याला विचारलं, बाळ का रडतोयस? पण ध्रुवाने काहीही सांगितलं नाही आईला, कारण सुनीतीनं त्याच्यावर संस्कार चांगले केलेत. आईवडिलांच्याबद्दल कधीही वाईट बोलायचंच नाही हा संस्कार ध्रुवावर तिनं केलेला आहे. म्हणून आईचं चुकलं, वडिलांचं चुकलं तरी आपल्या मुखातनं ध्रुवानं हे आईला सांगितलं नाही. तेव्हा सुनीती समजली की बाळ माझा परिस्थिती जाणतोय माझी, तो मात्या पित्यांची निंदा मुळीच करणार नाही. त्यानं पाप घडतं ना, आईवडिलांची निंदा केली तर पाप घडतं. ह्या वयात ध्रुवाला ती जाणीव आहे. तेवढ्यात एक दासी आली आणि तिनं घडलेला सगळा प्रसंग सुनीतीला सांगितला. सुनीती मनात विचार करायला लागली, काय करायचं आता, काय बोलायचं? मी जरी आत्ता सुरुचीबद्दल राजाबद्दल काही बोलले वाईट तर ते ध्रुव जवळच आहे, तो ऐकणार, त्याच्या मनात ते कायमचं राहणार. आणि त्याच्या मनात त्या राजाविषयी सुरुचीविषयी काही वाईट बोललेलं कायमचं मनात राहिलं तर मोठेपणे भविष्यामध्ये काहीतरी अनर्थ घडू शकेल. म्हणून तिनं विचार केला की ध्रुवाला भविष्यात संपत्ती राज्य नाही मिळालं तरी चालेल, पण संस्कार मात्र उत्तमच झाले पाहिजेत. म्हणून ती म्हणते, ध्रुवा रागावर बाळ, रागावर. तुझ्या आईनं तुला काय वाईट सांगितलं आहे का? नाही. तू जर मला काही म्हणलं असतास ना तर मी सुद्धा तुला असंच सांगितलं असतं. अरे बाळा, काहीही मागायचं असेल तर आपण कुणाकडं मागायचं? भक्तवत्सल दयाळू भगवंताकडंच मागावं. देव देतो तेव्हा इतकं देतो की जीव ते घेऊ शकत नाही. घेणाऱ्याची झोळी फाटून जाती इतकं देव देतो. बाळा, सुरुची मातेनं सांगितलं ना तसंच कर. तू वनात जा. वनात जाऊन तू भगवंतांची तपश्चर्या कर, भजन कर, कीर्तन कर, ध्यान कर. भगवंत तुझ्यावर कृपा करेल आणि मग तुला तो मांडीवर सुद्धा बसवेल, कारण सगळ्या विश्वाचे भगवंत पिताजी आहेत. ध्रुवा, तू जा वनात. तुला मी नारायणावर सोपवत आहे. आता तू घरात थांबू नकोस. खूप खूप विचार करून सुनीती मातेनं आपल्या बाळावर कोणताही कुसंस्कार होऊ नये म्हणून कसं वेगळ्या भाषेत त्याला समजून सांगितलं बघा. नाहीतर आता लगेच
कसा सूड घ्यायचा, कसं त्याला खाली वाकायला लावायचं ह्याचेच आपण विचार करतो. ह्या मातेनं तसा विचार केला नाही आहे. ती ध्रुवाला सांगती, आई बोलली आहे तेच खरं. मग ध्रुव विचारतो, आई सुरुची मातेनं आपल्या दोघांचा अपमान केला आहे, मग आपण दोघंही वनात जाऊया, तू का इथं थांबतीस? तेव्हा सुनीती माता म्हणती, बाळा तू वनात जायला मुक्त आहेस, पण मी मुक्त नाही आहे रे. माझं कर्तव्य पतिसेवा हे आहे. पण तू काळजी करू नकोस, तू एकटा नाही आहेस. तुझ्या पाठीमागं माझे आशीर्वाद आहेत. ज्याने तू गर्भात असताना तुझं रक्षण केलं तेच नारायण वनामध्ये तुझं रक्षण करतील. आणि तू एकटा आहेस असं कधीही समजू नकोस, कारण तुझ्याबरोबर अखंड तुझ्या मागोमाग नारायण आहेत असं समज. आणि आहेतच ते. तू ज्या क्षणी प्रभूनं हाक मारशील त्या क्षणी ते तुझ्याकडे धावत येतील. आई माझ्यासारख्या आज्ञाने अबोध बालकाला खरंच प्रभू भेटतील काय ग? बाळा असं का मनात विचार आणतोयस? असं कधी विचार करू नये. आपण श्रद्धेनं विश्वासानं भगवंताला आर्ततेनं जेव्हा हाक मारतो ना, तेव्हा तो निश्चितच धावत धावत आपल्याला मदत करायला येतो. तू जर मन लावून भगवंतांचं ध्यान केलंस, भगवंत तर भावाचा भुकेला आहे, आर्त होऊन तू हाक मार, तू लगेच धावत धावत येईल. आतुरतेखेरीज देव भेटत नाही. तुला भगवंतांच्या भेटीची आतुरता लागली पाहिजे. ध्रुवाने मग आईला साष्टांग नमस्कार केला. तेव्हा सुनीतीच्या मनात आलं, ध्रुव आता निघालाय वनात, तिथं जाऊन तो तपश्चर्या करेल. पण तपश्चर्येला बसण्यापूर्वी जाता जाता तो सुरुचीबद्दल मनात कुभाग ठेवेल, वडिलांच्याबद्दल काही वाईट विचार करेल, तर नारायणाचं ध्यान तो काय नीट करू शकणार नाही. त्याच्या मनात सतत आपला अपमान येईल, सुरुचीबद्दलचे विचार येतील. म्हणून ती त्याला सांगते, बाळा एक काम कर, जाताना सुरुची मातेला आणि तुझ्या पित्याला नमस्कार करून जा, ते तुला आशीर्वादच देतील. त्यांच्या आशीर्वादामुळं भगवंत लवकर प्रसन्न होतील. आहा बघा, सुनीती म्हणजे संस्कार कसे करावेत याचं आदर्श उदाहरण आहे. आई सांगते आहे ते ऐकायचंच असतं. हा संस्कार ध्रुवावर असल्यामुळं तो आपला अपमान गिळून पुन्हा राजवाड्यात गेला. ध्रुवानं सुरुची मातेला साष्टांग नमस्कार केला. तिला आश्चर्याचा धक्का बसला. तिने विचारलं, अरे अरे ध्रुवा, मला कशाला नमस्कार करतोस? ध्रुव म्हणाला, माते तू सांगितल्याप्रमाणे मी वनात चाललो आहे. मी वनात जात आहे. मी वनात गेल्यावर प्रभूला प्रसन्न करून घेणार आहे, म्हणून तुझे आशीर्वाद मी घ्यायला आलो आहे. मला आशीर्वाद देशील ना? सुरुचीचं हृदय हेलावलं. तिनं विचार केला, किती भोळा जीव आहे. मी अपमान केला याचा, मी त्याला मांडीवर बसूनसुद्धा दिलं नाही, तरीही हा मला नमस्कार करायला आला आहे. हे मनात आलं, पण तिचा स्वभाव मूळचाच दुष्ट असल्यामुळं तिला लगेच आनंद झाला. बरं झालं, उत्तमच्या राज्यात वाटणी ह्याची आता मागायला तो असणारच नाही. म्हणून सुरुचीनं ध्रुव बाळाला आशीर्वाद दिला. धन्य ती सुनीती जिनं ध्रुवाला उत्तम संस्कार दिले. उत्तर दिशेला ध्रुव निघाला. वयवर्ष केवळ 5 आहे. सोबत खायला काहीही घेतलेलं नाही आहे, प्यायला काहीही घेतलेलं नाही आहे. लक्षात घ्या, 2 तासाच्या किंवा 3 तासाच्या शाळेला पाठवताना आपण काय काय मुलांच्या बरोबर देतो. मोठी झालीत मुलं तरीसुद्धा पाण्याची बाटली, जेवणाचा डबा, तो सांडला तर नॅपकिन, खाण्याचा मधल्या वेळचा एक वेगळा डबा. आणि हा मात्र तपश्चर्याला निघाला आहे, बरोबर काही घेतलेलं नाही आहे. जंगलात हिंस्त्र पशु पक्षी प्राणी त्याला दिसले तेव्हा ध्रुव घाबरून गेला. पण क्षणात त्याच्या लक्षात आलं की आईनं सांगितलं तुझ्याबरोबर नारायण आहेत, तेव्हा घाबरायचं काहीही कारण नाही. हा मनात विचार आल्याबरोबर त्याची भीती नाहीशी झाली. त्याला आईची आठवण आली. आईची आठवण आली साहजिक आहे, 5 वर्षाचं बाळ आहे, कधीच लांब गेलेलं नाही आईपासनं. त्याच्या मनात येतं, आता मला बेटा म्हणून कोण हाक मारेल, बेटा बैस मांडीवर असं मला कोण म्हणेल, आणि मांडीवर मला कोण बसवणार. आईसारखं आता मला कोणी नाही आहे. आता वनात तर मला आई भेटणार नाही आहे.
असा विचार करत करत तो पुढं गेला. बघा, भगवंताची लीला किती अगाध असते. भगवंताने ध्रुवाच्या मनातलं जाणलं. तेवढ्यात ध्रुव बाळाला समोर कोणतरी एक संन्यासी जाताना दिसतात. ध्रुव बाळ पळत पळत पुढं जातात आणि त्यांना साष्टांग नमस्कार घालतात. त्यांनी हे जाणलं ध्रुवानं की हे संत आहेत आणि चांगल्या संस्कारांच्यामुळं ध्रुवाने जे कोण मोठे असतील त्यांना साष्टांग नमस्कार करायचा. ह्या आईच्या शिकवणीनुसार त्या संतांना साष्टांग नमस्कार केला. बालकाच्या विनम्र भावामुळं नारद मुनी प्रसन्न झाले आणि त्यांनी ध्रुवाला उचलून घेतलं. बघा, इच्छा केली, ताबडतोब इच्छेची पूर्तताही झाली. आणि नारद म्हणतात, बेटा कुठं चाललायस? असं म्हणत नारदाने ध्रुवाला आपल्या मांडीवर बसवलं, डोक्यावरनं हात फिरवला आणि म्हणले, बाळा, आईबाबांच्या पासून तू चुकलायस का? तुझा रस्ता चुकलाय का? तेव्हा ध्रुव म्हणतो, नाही नाही, मी काही रस्ता चुकलेला नाही आहे. ध्रुवाच्या मनात आलं, आई म्हणत होते की ती खरं आहे. बघा, आई भेटली, दुसरी आई आपल्याला भेटली. स्तनपान करणारी आई आपल्याला आता सोडून गेली आहे, तर आता स्तनपान सोडवणारी दुसरी आई म्हणजेच गुरु आपल्याला आता भेटलेले आहेत. आणि यांनी माझ्या डोक्यावरनं आईप्रमाणेच प्रेमानं हात फिरवला आहे आणि मला मांडीवरसुद्धा घेतला आहे. ध्रुव सांगतो, भगवंतांच्या दर्शनाकरता मी वनात चाललो आहे. आईनं सांगितलं आहे की माझा खरा पिता नारायण आहे, म्हणून मी नारायणांच्या मांडीवर बसायला चाललो आहे. ध्रुवांचं म्हणणं ऐकून नारदांचे डोळे विस्फारले. केवढा कॉन्फिडन्स, केवढं आत्मविश्वासानं ध्रुव बोलत होता की नारायणाच्या मांडीवर मी बसायला चाललो आहे. त्यांनी साहजिकच तिची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि ते म्हणाले, बाळ, भगवंतांना प्रसन्न करणं हे काम काही सोपं नाही आहे. तू भगवंतांच्या कृपेची इच्छा करतोयस, चांगलीच आहे ही इच्छा, पण ते दुराराध्य आहेत. अनेक मोठे मोठे साधू कित्येक वर्ष तपश्चर्या करूनसुद्धा भगवंतांचं दर्शन त्यांना होत नाही, तर मांडीवर बसणं तर दूरच. मी तुला सांगू का? लक्ष दे, तू लहान आहेस अजूनही. हे वय खेळण्याचं आहे, बागडण्याचं आहे. जप करत बसायचं तुझं वय नाही आहे. राम 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 असं नामस्मरण वगैरे काही करू नकोस तू. म्हातारा झाल्यावर ते करायचं असतं. तुझा आईनं अपमान केला आहे म्हणतोस ना, अरे मग त्यात काय विशेष? आई रागानं काही बोलली तर ते काय मनावर घ्यायचं नसतं. आईचा बोलायचा तो अधिकारच आहे. तेव्हा तू घरी जा, सुखानं राज्य कर, सर्व राज्याचा संपत्तीचा उपभोग घे, लग्न कर, चांगली राणी आण. एक राणी नाही पाहिजे, अनेक राणी आण, वंश वाढव. म्हातारा झाल्यावर मुलं तुला वनात पाठवतील, तेव्हा तू भगवंतांची सेवा कर आणि मागील सगळं विसरून जा. ध्रुव म्हणतो, महाराज, हे अशक्य आहे. जिथं माझा अपमान झाला तिथं मी पुन्हा कधीही जाणार नाही. भगवंतांचं दर्शन झाल्याशिवाय मी इथनं परत जाणार नाही. तेव्हा पण असं मार्गदर्शन करा की ज्यामुळं मला भगवंतांचं दर्शन होईल. नारदांच्या लक्षात आलं, हा सुपात्र शिष्य आपल्याला भेटलेला आहे. आपण याला चांगला उपदेश केला, याला चांगल्या मार्गाला लावलं तर हा नक्कीच मोठा होईल. नारदांच्या परीक्षेमध्ये ध्रुव बाळ उत्तीर्ण झाला. तेव्हा नारदांनी त्याला सांगितलं, ध्रुवा, आता मी सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. ध्रुवा, तू मधुवनात जा. मधुवन वृंदावनात आहे. तिथं यमुना महाराणी आहे. यमुना महाराणी अत्यंत परमदयाळू आहे, भक्तवत्सल आहे. तुझ्यासाठी ती शिफारस करेल. तू अपात्र असलास तरीही यमुना माता तुला समजून घेईल आणि तुझ्यावर कृपाच करेल. बाळा, मधुवनात भगवंतांचा नित्यवास असतो. मधुवन ही प्रेमभूमी आहे, दिव्यभूमी आहे. तिथं जीवाचं आणि शिवाचं, जीवाचं आणि ईश्वराचं मिलन होतं. भागवतात सांगितलेलं आहे की मधुवन, श्रीरंगम, डाकोर, द्वारका आणि गंडकी नदीकाठचा पुलकाश्रम
इथं भगवंतांचा अखंड निवास आहे, तेव्हा तू मधुवनात जाऊन तपश्चर्या कर. ध्रुव बाळ विचारतो, मधुवनात जाऊन तिथं भगवंतांची आराधना मी कशी करू ते तरी सांगा. तेव्हा नारद म्हणतात, तू सतत ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ह्या मंत्राचा अखंड जप करत राहा. माझा तुला आशीर्वाद आहे, तुला 6 महिन्यात भगवंतांचं दर्शन होईल. शुकदेव म्हणतात, राजन, मागील अनेक वर्षांच्या पुण्याईनं ध्रुवाला नारदांच्यासारखे सद्गुरू भेटले. शिष्याची पात्रता असेल तर सद्गुरू त्याला शोधत येतात आणि तसंच झालं. ध्रुवाची भेट झाल्यावर नारदांनी उत्तानपाद राजाकडे जायचं ठरवलं, कारण नारदांनी असा विचार केला की माझ्या शिष्याचे वडील उत्तानपाद वडील आहेत, मला त्यांचाही उद्धार करायला हवा. उत्तानपाद राजा ध्रुवाची आठवण काढत बसलेले होते. नारदांना पाहताच उत्तानपादांनी त्यांची उठून पाद्यपूजा केली आणि दुःखानं सगळं काही सांगितलं. नारदांनी ओळखलं की हा सुरुचीच्या अधीन आहे. यानं जिभेवर नियंत्रण केलं तर सुरुचीचा मोह कमी होईल. नारदांनी त्यांना उपदेश केला, राजा, मी सांगतो ते व्रत कर, अनुष्ठान कर, म्हणजे सगळं काही चांगलं होईल. नारदांनी राजाला 6 महिने केवळ दूधच प्यायला सांगितलं. 6 महिने केवळ दूध पी आणि अनुष्ठान कर, तुला चांगली गती होईल, चांगली गती प्राप्त होईल. इकडं सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे ध्रुव बाळानं तपश्चर्या सुरू केली. पहिल्या महिन्यात केवळ फलाहार घेऊन 3 दिवस उपास केला, पुन्हा फलाहार, पुन्हा 3 दिवस उपास, पुन्हा फलाहार. दुसऱ्या महिन्यात बोरं खाऊन 6 दिवस उपास केला, पुन्हा बोरं खाल्ली, पुन्हा 6 दिवस उपास केला, पुन्हा बोरं खाल्ली. तिसऱ्या महिन्यात झाडाची पानं खाऊन 9 दिवस उपास केला, पुन्हा झाडाची पानं खाल्ली, पुन्हा 9 दिवस उपास केला, पुन्हा झाडाची पानं खाल्ली. चौथ्या महिन्यात फक्त यमुना जल पिलं आणि 12 दिवस उपास केला. 12 दिवसानंतर पुन्हा यमुना जल पिलं आणि पुन्हा उपवास केला 12 दिवसांचा. 5व्या महिन्यात ध्रुवानी हळूहळू संयम आणि भक्ती वाढायला लागल्यावर केवळ वायुभक्षण करून 15 दिवस उपास केला. पुन्हा 15 दिवसांनी वायुभक्षण केलं. आता 6वा महिना उजाडला. ध्रुवानं निश्चय केला, भगवंतांचं दर्शन झाल्याखेरीज आसनावरून उठणारच नाही आणि तो ध्यान जपात मग्न झाला. ध्रुवानं नारायणांचं सतत 6 महिने ध्यान केलं. आपल्या हृदयातच नारायणांचं दर्शन घेतलं. नारायणाच्या स्वरूपात तो तल्लीन झाला. आता जिभेनं जप न करता तो मनानंच जप करायला लागला. ध्रुवाच्या तपश्चर्येने प्रभावित होऊन देवगणाने नारायणांना प्रार्थना केली की लवकर ध्रुवाला दर्शन द्या. तेव्हा नारायण म्हणतात, मी ध्रुवाला दर्शन द्यायला नाही, मी ध्रुव बाळाचं दर्शन घ्यायला चाललेलो आहे. मला ध्रुवाच्या भेटीची ओढ लागली आहे. नारायण ध्रुवासमोर प्रकट झाले, परंतु ध्रुवानं डोळे उघडलेले नाहीत. भगवंत म्हणाले, मी असं किती वेळ उभा राहू? मग त्याने ध्रुवाच्या हृदयातील आपलं तेजोमय स्वरूप अंतर्धान केलं. ध्रुव त्यामुळे व्यथित झाला. हृदयातील नारायणाचं स्वरूप अदृश्य झालं. म्हणून त्यांनी डोळे उघडले तर समोर शंख, चक्र, गदा, पद्म घेतलेले चतुर्भुज नारायणांचं त्याला दर्शन झालं. आता ध्रुव डोळ्याने नारायणांचं रूप पित होता, जिभेनं नारायणांना चाटत होता. ध्रुवाला बोलायचं होतं, पण अज्ञानानं मुखातून एकही शब्द निघेना. ध्रुव केवळ डोळ्याने भगवंतांचं रूप पितच राहिला. नर्मदे हर, नर्मदे हर,
नर्मदे हर. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णू भगवन् नमस्ते.